नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजच्या बिझनेस बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय एआय क्षेत्रातील मोठी गुंतवणूक, रिलायन्सची इराणची तेल खरेदी, होर्मुझ समुद्रधुनीतील तणाव आणि भारतीय जहाजांची सुरक्षित सुटका, मुंबईकरांसाठी एमजीएलचा मोठा निर्णय, जागतिक बाजारात सोन्याची झेप आणि शेवटी भारतीय शेअर बाजाराची दमदार कामगिरी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या बातमीपासून. भारतीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात एक ऐतिहासिक घडामोड घडत आहे. बेंगळुरू स्थित सर्वम एआय ही कंपनी सध्या सुमारे $250 मिलियन निधी उभारण्यासाठी जागतिक गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. ही रक्कम चलनात अंदाजे 2347 कोटी रुपये इथपर्यंत जाते आणि ही डील पूर्ण झाली तर 2026 मधील सर्वात मोठ्या टेक गुंतवणुकीपैकी ही एक असणार आहे. या फंडिंग राऊंडमध्ये निविदा, एसएल आणि HCL टेक्नॉलॉजी यासारख्या मोठमोठ्या कंपन्या सहभाग घेत आहेत. म्हणजेच ही केवळ गुंतवणूक नाही तर एक स्ट्रॅटेजिक भागीदारी आहे. सर्वम एआय ची स्थापना 2023 मध्ये झाली. अगदी कमी कालावधीत कंपनीने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. कंपनीचा मुख्य फोकस हा भारतीय भाषांसाठी एआय मॉडेल्स तयार करणे यावर आहे. स्थानिक वापरासाठी मोठ्या प्रमाणावर LLM विकसित करणे हे आहे. आजपर्यंत बहुतेक एआय मॉडेल्स इंग्रजी किंवा काही मोजक्या भाषांवर आधारित होती, पण सर्वम एआय भारतातील विविध भाषांमध्ये एआय सक्षम बनवत आहे. त्यांची सर्वम विजन आणि बुलबुल ही प्रोडक्ट्स विशेष चर्चेत आहे. यामुळे काय बदल होऊ शकतो? कल्पना करा, तुम्ही मराठीत, हिंदीत, तमिळमध्ये किंवा कोणत्याही भारतीय भाषेत एआय वापरू शकता आणि तो एआय तुमची भाषा समजून उत्तर देतो. ही गोष्ट भारतासाठी गेम चेंजर ठरू शकते. आता या गुंतवणुकीमागील रणनीती समजून घेऊया. निविदा म्हणजे एआय जगातील सर्वात मोठा GPU पुरवठादार. एआय मॉडेल चालण्यासाठी प्रचंड मोठी संगणकीय शक्ती आवश्यक असते आणि ती निविदा ही पुरवू शकते. HCL टेक सारखी मोठी IT कंपनी या तंत्रज्ञानाला उद्योगापर्यंत पोहोचवू शकते. SL सारखी मोठी गुंतवणूक संस्था जागतिक विस्तारासाठी मार्गदर्शन देऊ शकते. म्हणजेच हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि बिझनेस या तिन्ही गोष्टी एकत्र येत आहे. भारतासाठी याचा अर्थ काय? ही डील एआय सॉव्हरेनिटीकडे मोठे पाऊल आहे. आज एआय मध्ये अमेरिका आणि चीन हे आघाडीवर आहेत, पण भारत आता स्वतःची ओळख निर्माण करत आहे. इंडिया एआय मिशन अंतर्गत सरकारकडून मिळणारी मोठी GPU सबसिडी, डेटा ॲक्सेस, संशोधन प्रोत्साहन ही सर्व गोष्ट या वाढीसाठी महत्त्वाच्या ठरत आहे. तरीही आव्हाने ही मोठी आहे. ओपन एआय, गुगल, मेटा यांच्याशी थेट स्पर्धा ही सोपी नाही. डेटा प्रायव्हसी, नियमन, एआय एथिक्स हे मुद्दे देखील महत्त्वाचे आहे. पण जरी फंडिंग यशस्वी झाली तर सर्वम एआय जागतिक स्तरावर मोठा खेळाडू बनू शकतो आणि भारतातील डीप टेक क्षेत्राला देखील वेग मिळू शकतो. आता पुढे वळूया ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या बातमीकडे. अमेरिकेने इराणवरील काही निर्बंध तात्पुरते शिथिल केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्सने सुमारे 5 दशलक्ष बॅरल इराणी कच्चे तेल हे खरेदी केले आहे. ही खरेदी अत्यंत महत्त्वाची आहे कारण 2019 नंतर भारताने पहिल्यांदा इराणकडून तेल आयात करण्याचा मार्ग हा स्वीकारला आहे. त्यावेळी अमेरिकेने निर्बंध लादले होते आणि भारतासह अनेक देशांनी आयात ही थांबवली होती. आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. या तेलाची किंमत ब्रेंट क्रूडपेक्षा सुमारे $7 प्रीमियमवर आहे. म्हणजेच रिलायन्सने किंमत थोडी जास्त देऊन देखील पुरवठा सुरक्षित करण्यावर भर दिला आहे. अमेरिकेने 30 दिवसाची मर्यादित सवलत दिली आहे. 20 मार्च पूर्वी लोड झालेले तेल आणि 19 एप्रिलपर्यंत उतरवता येणार आहे. यामुळे कंपन्यांना कमी वेळेत निर्णय हा घ्यावा लागला आहे. जागतिक परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळे, पुरवठा साखळीतील अडचणी या सगळ्यामुळे तेल बाजारात अनिश्चितता निर्माण आहे. अशा परिस्थितीत रिलायन्सचा हा निर्णय धोरणात्मक मानला जात आहे. यापूर्वी भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी केले आहे. हे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारत विविध स्रोतांकडून पुरवठा हा सुरक्षित करत आहे. मात्र जोखीम अजूनही कायम आहे. आर्थिक व्यवहार, बँकिंग अडचणी, निर्बंधाचे धोके यामुळे इतर देश अजूनही सावध आहे, पण भारताने ही संधी साधली आहे. आता याच ऊर्जा संकटाशी संबंधित आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बातमी. होर्मुझ समुद्रधुनी ही जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा समुद्री मार्ग आणि याच मार्गातून भारतासह जगातील सुमारे 20% जगातील कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणावर गॅस निर्यात ही होत असते.
या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2 भारतीय LPG जहाजे जॅक वसंत आणि पाईप गॅस सुरक्षितपणे होर्मुझ समुद्रधुनीतून बाहेर पडली आहे. ही केवळ एक साधी घटना नाही, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सिग्नल आहे. ही जहाजे सुमारे 92,600 मेट्रिक टन LPG घेऊन भारताकडे येत आहे. ही जहाजे 26 ते 28 मार्च दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. आता या घटनेचा सखोल अर्थ समजून घेऊया. पहिली गोष्ट, होर्मुझ समुद्रधुनी म्हणजे चेक पॉइंट सारखा आहे. जर येथे अडथळा निर्माण झाला तर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर तत्काळ परिणाम होतो. भारतासाठी ही परिस्थिती आणखी संवेदनशील आहे, कारण भारत आपल्या LPG गरजांपैकी मोठा हिस्सा हा आयात करतो आणि त्यातील मोठा हिस्सा हा याच मार्गाने येतो. म्हणजेच या मार्गात अडथळा देशात गॅस पुरवठा होण्याची शक्यता वाढवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनेत भारतीय नौदलाची भूमिका ही महत्त्वाची आहे. जी जहाजे पूर्णपणे सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी नौदलाने रणनीतीपूर्वक मदत केली. यातून एक स्पष्ट संदेश जातो, भारत केवळ आयात करणारा देश नाही, तर आपल्या पुरवठा साखळीचे संरक्षण करणारा देश देखील आहे. तिसरा मुद्दा म्हणजे भूराजकीय जोखीम. अमेरिका-इराण तणाव, मध्य पूर्वेतील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील अस्थिरता या सगळ्यांमुळे विमा खर्च, वाहतूक खर्च आणि डिलिव्हरी टाइम यावर थेट परिणाम होत आहे. म्हणजेच ऊर्जा ही फक्त वस्तू नाही, तर ती राजकारणाशी जोडलेली आहे. चौथा मुद्दा म्हणजे भारताची तयारी. या अहवालानुसार सुमारे 3 लाख टन LPG घेऊन आणखी 6 जहाजे या भागात अडकली होती. ही परिस्थिती दीर्घकाळ टिकली असती तर देशात गॅस टंचाई निर्माण होऊ शकली असती. पण 2 जहाजांची सुरक्षित सुटका हा एक सिस्टीम रिलीफ आहे. यामुळे पुरवठा साखळी पुन्हा हळूहळू सामान्य होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यातील धोरण. या घटनेतून भारताला काही महत्त्वाचे धडे मिळतात. 1. ऊर्जा स्रोताचे विविधीकरण करणे आवश्यक आहे. 2. पर्यायी समुद्रमार्ग आणि लॉजिस्टिक्सचा विकास करणे गरजेचे आहे. 3. देशांतर्गत गॅस उत्पादन आणि स्टोरेज वाढवणं हे देखील आवश्यक आहे. 4. रणनीतिक साठे मजबूत करणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते ही घटना भारतासाठी वेकअप कॉल आहे, कारण जागतिक तणाव केव्हाही वाढू शकतो आणि अशा वेळी ऊर्जा सुरक्षा ही सर्वात खरी आर्थिक सुरक्षा ठरते. एकूणच 2 जहाजांची सुरक्षित सुटका ही सकारात्मक बातमी आहे, पण त्यामागे मोठे धोरणात्मक संदेश हे लपलेले आहे. भारताला आता केवळ आयातदार न राहता ऊर्जा व्यवस्थापनात अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनावे लागेल. आता पाहूया दुसरी बातमी. आता मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. LPG पुरवठ्यात अनिश्चितता असताना MGLने नवीन योजना जाहीर केली आहे. नवीन PNG कनेक्शन घेणाऱ्यांना 500 रुपयांपर्यंत मोफत गॅस सुविधा ही देण्यात येणार आहे. तसेच इमारतीमध्ये 60% लोकांनी कनेक्शन घेतल्यास अतिरिक्त 1000 रुपयाची सूट ही देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यास तत्काळ 500 रुपयांची सूट, मिनिमम चार्जेस हे माफ होणार आहे आणि लवकरच 0 रजिस्ट्रेशन फी योजना देखील राबवली जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला पैसे नाही, कमर्शियल ग्राहकांसाठी ही मोठा दिलासा आहे. नोंदणी फी माफ, इन्फ्रास्ट्रक्चर खर्च कंपनी उचलणार. MGLने स्पष्ट केले आहे की PNG आणि CNG पुरवठा हा सुरळीत राहणार आहे. म्हणजेच LPGच्या अनिश्चिततेत PNG हा स्थिर पर्याय ठरत आहे. आता वळूया जागतिक बाजारातील सर्वात महत्त्वाच्या आणि गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्याच्या बातमीकडे. सोनं आणि चांदी हे पुन्हा एकदा तेजीत आले आहे. 25 मार्च 2026 रोजी मौल्यवान धातूंमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. आजचा अंदाजे दर पाहिला तर 10 ग्राम सोनं सुमारे 1,43,000 ते 1,47,000 या दरम्यान आसपास व्यवहार करत आहे. तर चांदीचा दर हा 2,15,000 ते 2,25,000 रुपयांच्या प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे. म्हणजे धातूंमध्ये मोठी हालचाल ही दिसून येत आहे. आता प्रश्न उभा राहतो की तेजी का आली? पहिलं कारण, कमजोर डॉलर. डॉलर कमजोर झाला की इतर चलनांमध्ये सोनं हे स्वस्त वाटतं, म्हणून जागतिक मागणी ही वाढते आणि किमती वर जातात. दुसरं कारण, तेल दरातील घसरण. तेल $100 खाली आलं म्हणजे महागाईचा दबाव हा कमी होतो. महागाई कमी झाली की केंद्रीय बँका व्याजदर वाढवण्याचा विचार कमी करतात आणि याचा थेट फायदा सोन्याला होतो, कारण सोनं व्याज देत नाही पण सुरक्षितता देतं. तिसरं कारण म्हणजे भूराजकीय परिस्थिती. अमेरिका, इराण यामधील तणाव हे सर्व घटक गुंतवणूकदारांना सेफ हेव्हनकडे ढकलतात. म्हणजेच संकटाच्या काळात सोनं हे महत्त्वाचं ठरतं. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शॉर्ट टर्म रिबाउंड.
मागील काही दिवसात सोनं आणि चांदी यांच्यात घसरण झाली होती. आज बाजार उघडताच मोठा उलटफेर झाला. सोनं सुमारे 5,500 रुपयांनी वाढलं आणि चांदी तब्बल 12,000 रुपयांनी वाढली. याला रिलीफ रॅली देखील म्हणतात. आता चांदीबद्दल एक वेगळी गोष्ट समजून घ्यावी. सोनं मुख्यतः गुंतवणुकीसाठी वापरलं जातं, पण चांदी याची भूमिका महत्त्वाची आहे, कारण चांदीचा वापर हा गुंतवणुकीसोबत औद्योगिक देखील होत असतो. इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पॅनल, इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग या सर्व क्षेत्रामध्ये चांदीची मागणी ही मोठ्या प्रमाणावर असते. म्हणूनच चांदीचे दर हे सोन्यापेक्षा अधिक वेगाने बदलतात. तज्ज्ञांच्या मते जर डॉलर कमजोर राहिला आणि व्याजदर वाढत राहिले तर सोन्याला सपोर्ट मिळत राहील. पण जर फेडने पुन्हा एकदा कडक धोरण घेतलं तर सोन्यावर दबाव येऊ शकतो. चांदीबाबत औद्योगिक मागणी वाढली तर मोठी तेजी देखील दिसू शकते. एकूणच काय तर सोनं आणि चांदी यांची सध्याची तेजी ही फक्त भाववाढ नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आरसा आहे. जिथे अनिश्चितता जास्त तिथे सोनं मजबूत, जिथे उद्योग वाढतो तिथे चांदी चमकते. आणि आता शेवटची पण गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. भारतीय शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. 25 मार्च 2026 दलाल स्ट्रीटवर पुन्हा एकदा बुल्सची एंट्री पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1500 ते 1700 अंकांनी वधारला, तर निफ्टी 50 देखील 23,400च्या पुढे गेला आहे. ही केवळ तेजी नाही तर एक शार्प रिबाउंड आहे, कारण याआधी बाजारात मोठी घसरण झाली होती. आता सर्वात मोठा प्रश्न, ही तेजी का आली? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक कच्चे तेलाचे दर. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल $100 खाली आले आहे. भारतासारख्या आयात आधारित अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी सकारात्मक बातमी आहे. तेल स्वस्त, महागाई कमी होण्याची शक्यता, सरकारवरील दबाव कमी, कंपन्यांचा खर्च कमी, म्हणजेच कॉर्पोरेट नफा वाढण्याची शक्यता जास्त. दुसरा मोठा घटक म्हणजे भूराजकीय परिस्थितीत सुधारणा. अमेरिका इराण तणाव कमी होण्याचे संकेत मिळाले आहे. अमेरिकेकडून सीज फायरचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. जेव्हा युद्धाचा धोका कमी होतो तेव्हा बाजारात जोखीम घेण्याची तयारी ही वाढते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्लोबल मार्केटचा प्रभाव. आशियाई बाजारात तेजी दिसून येत आहे. त्याचा थेट परिणाम भारतावर झाला आहे. आज भारतीय बाजार ग्लोबल क्यूजवर चालत आहे. चौथा घटक ब्रॉड बेस्ड बाईंग. आज जवळपास सर्व सेक्टरमध्ये खरेदी ही दिसून आली. रियालिटी, ऑटो, बँकिंग, फायनान्शियल या सर्व सेक्टरमध्ये ग्रीन सिग्नल हा दिसून आला. फक्त IT सेक्टरमध्ये थोडा दबाव हा दिसून आला. याचा अर्थ ही तेजी केवळ काही शेअर्समध्ये नाही तर संपूर्ण बाजारात आहे. पाचवा मुद्दा, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक हे इंडेक्समध्ये सुद्धा 2% वाढले आहेत. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग देखील वाढला आहे. सहावा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुंतवणूकदारांची संपत्ती. एका दिवसात सुमारे 10 लाख कोटी रुपयांची संपत्ती ही वाढली आहे. ही मोठी वेल्थ क्रिएशन आहे. पण कथा इथेच संपत नाही. जोखीम अजूनही आहे. पहिली जोखीम FII आउटफ्लो. या महिन्यात परदेशी गुंतवणूकदाराने मोठ्या प्रमाणावर पैसे हे काढले आहेत, म्हणजेच अजूनही पूर्णपणे कॉन्फिडंट आला नाही. दुसरी जोखीम रुपयाची कमजोरी. रुपया अजून देखील दबावाखाली कामगिरी करत आहे. यामुळे आयात खर्च हा वाढू शकतो. तिसरी जोखीम म्हणजे भूराजकीय अनिश्चितता. जर पुन्हा तणाव वाढला तर बाजार पुन्हा घसरू शकतो. तज्ज्ञांच्या मते मार्केट सध्या रिॲक्टिव्ह आहे, म्हणजेच ग्लोबल न्यूजवर लगेच प्रतिक्रिया देत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. डोमेस्टिक डिमांड ही मजबूत आहे, पण शॉर्ट टर्ममध्ये अस्थिरता कायम राहू शकते. एकूणच आजची ही तेजी एका दिवसाची उसळी नाही, तर बाजारात पुन्हा आत्मविश्वास परत येत असल्याचे संकेत आहे. पण ही तेजी टिकवण्यासाठी तेलाचे दर, जागतिक परिस्थिती आणि FII फ्लो हे 3 घटक महत्त्वाचे आहेत. म्हणजेच आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहिलं, AI मध्ये भारताची झेप, ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे निर्णय, समुद्रातील संकटातून सुटका, ग्राहकांसाठी दिलासा, सोन्याची झेप आणि शेअर बाजारातील तेजी. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.